हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बघा, सतत 3 ते 4 दिवस झाले इतकं जास्त मुसळधार पाऊस आहे ना की खूपच जास्त. म्हणून आज व्हिडिओ जरा उशिराच केला. आणि तसेही भंडारा तुमसरमध्ये जे आहे ना रेड अलर्ट असल्यामुळे मुलांना पण सुट्टी आहे. आणि असं करून म्हणजे 4 दिवस मुलांना जे आहे ते सुट्टी दिलेली आहे, कारण पाऊसच खूप जास्त येऊन राहिलेला आहे. सो बघा, अगदी म्हणजे 8:30-9 वाजता आमचं इथे चहाचा प्रोग्राम जो आहे तो सुरू आहे. मस्तपैकी चहा ब्रेड जो आहे ते आम्ही इथे खाऊन राहिलेला आहोत. तसेही मुलं आता काय झालं ना, म्हणजे सुट्टी असलं की मग मुलांना पण चहा पाहिजेच असते. त्यानंतर इथे मी गॅसवर ढोकळा जे आहे ना ते बनवून घेते. म्हटलं चला आज खमण ढोकळा ब्रेकफास्टसाठी बनवून घ्यावं. आणि तुम्हाला इथे दाखवते की आमच्याकडे किती पाऊस येत आहे. अगदी म्हणजे भरपूर असं म्हणजे पाऊस जे आहे ना येऊन राहिलेला आहे. अगदी बघा ना तुम्ही, जिथे जिथे घरं नाही ना तिथे इतकं पाऊस जमा झालेला आहे की काय सांगू तुम्हाला. त्यानंतर ढोकळा झाला होता. मस्तपैकी आम्ही बसून जे आहे ते ढोकळा एन्जॉय केला. आणि खरं सांगू तर हे प्रीमिक्सपासून बनवलेला ढोकळा होता, जो खूपच सुंदर झालेला होता. त्यानंतर तुम्ही इथे वेदांतला बघू शकता. म्हणजे पाऊस येत आहे ना, तर मागच्या वर्षी तेवढा काही आमच्याकडे पाऊस आला नाही. आणि आता आम्ही गावाकडे गेलो तर त्याच्या मामाने त्याला हे असं छत्री घेऊन दिली होती. सो तेच घेऊन तो फिरत होता इकडे तिकडे आणि मला म्हणत होता, मम्मा मी खाली जाऊ का? मी म्हटलं अरे खूप जोराचा पाऊस येत आहे, तुझी छत्रीच उडून जाणार. म्हणून जो आहे तो पोर्चमध्येच फिरून राहिला होता. त्यानंतर लगेच आली स्वयंपाकाची तयारी सुरू केली. आधी अंघोळ जी आहे ती करून घेतलेली होती, कारण तसेही आता स्कूल नाही तर अंघोळही उशिराच होत आहे. म्हणजे चहा नाश्ता झाल्यावरच मी अंघोळ केली. तर बघा, अंघोळ केल्याबरोबर किचन थोडं व्यवस्थित करून घेतलं. कारण काय होते ना, आता म्हणजे पावसाळ्याचे दिवस म्हटलं की इतकं जास्त म्हणजे माशा येतात घरामध्ये की खूप जास्त. आणि थोडी एनर्जी यावा अंगामध्ये, कारण तसेही पाऊस बाहेर सुरू असलं की असं वाटतं की मस्तपैकी अंथरण घ्यावं आणि पांघरून झोपून जावं. कामं करायची काही इच्छा होत नाही, आळस येतो. सो काही म्युझिक्स लावले होते बॅकग्राऊंडमध्ये, म्हणून ते म्युझिक एन्जॉय करत जे आहे ते मी माझं काम इथे करत आहे. तुम्ही इथे इयरफोन बघू शकता, कानामध्येच आहे. आणि खरं सांगू तर म्युझिक लावलं की कामं इतके पटापट होतात ना की अगदी अंगामध्ये एनर्जीच येते. त्यानंतर बघा, केळी होती माझ्याकडे, म्हणून म्हटलं आज छान मस्त बनाना मिल्कशेक जे आहे ते बनवून घेते. सो इथे तेच बनाना मिल्कशेक जे आहे ते बनवून घेतलं. यामध्ये थोडं दूध, 1 ते 2 बनाना, काजू, बदाम आणि त्यामध्ये थोडं बोर्नव्हिटा पावडर टाकला, म्हणजे चॉकलेट फ्लेवर येणार म्हणून मी इथे बोर्नव्हिटा पावडर आणि थोडी साखर टाकून जे आहे ते मी इथे बनाना मिल्कशेक जे आहे ते बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, अगदी म्हणजे आज मंगळवार असल्यामुळे काय झालं ना, आमच्याकडे बाजार असतो. सो बाजार मी घेऊन आलेला होता. आणि फ्रीज माझी थोडी खराब झालेली होती, म्हणून म्हटलं चला आता फ्रीज पुसून घेते. तसंही पाऊस सुरू आहे म्हणून फ्रीजचे पार्ट्स काढून काही मी वॉश केले नाही, कारण आता जर वॉश केले असते तर मग ते दिवसभर सुकलेच नसते. म्हणून मी काय केले ना, एका छान असं मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्सनी पूर्ण फ्रीज जे आहे ते अशी पुसून घेतली आणि छान गरम पाण्यामध्ये डीप केली होती. त्यामुळे पटापट जे आहे ते फ्रीज पुसल्या जाते. आणि तसेही मी भाजीचं वॉश करून ठेवते. अगदी म्हणजे माझं भाजीचं कसं ऑर्गनाईज करून राहते, त्यामुळे माझी फ्रीज सहसा म्हणजे खराब होत नाही. म्हणजे पाहिजे तशी डीप क्लिनिंग करायची मला गरज पडत नाही. सो थोडं जे आहे ते मी इथे पुसून घेतलं. आणि फ्रीज पुसण्यासाठी ना एक टिप्स पण तुम्हाला देते. जर तुम्ही विम जेल लिक्विड आणि लिंबूचा रस असतं ना, त्याचं छान असं स्प्रे करून जरी फ्रीजला मारून पुसून घेतलं ना, तरी अगदी फ्रीज जे आहे ना चकाचक होऊन जाते. सो सध्या मी गरम पाण्यानेच डीप म्हणजे क्लॉथ जे आहे ते डीप करून मी इथे फ्रीज पुसून घेते. सो अशा पद्धतीने फ्रीज आपण नेहमी चकाचक ठेवली तर बघा ना, अगदी म्हणजे घरात सगळ्या वस्तू ऑर्गनाईज दिसतात. आणि पावसाळ्यामध्ये जो घरामध्ये किचकटपणा असतो ना, तो होत नाही. त्यानंतर फ्रीज सोबतच मी जे काही पार्ट्स असतात फ्रीजमध्ये, म्हणजे जे मी ठेवते सॉस बॉटल, त्यानंतर जे काही डब्बे वगैरे ठेवते ना, ते सुद्धा मी असे छान पुसून ऑर्गनाईज करून ठेवून दिले. खरं सांगू तर आज म्युझिक सोबत भरपूर नातेवाईकांमध्ये बोलण्यात गेला. म्हणजे अख्खा आजचा दिवस पूर्ण इकडे तिकडे फोनवरच बोलण्यामध्ये गेला. त्यामुळे इयरफोन अगदी माझ्या कानालाच लागून होतं दिवसभर. म्हणजे याचं झालं की त्याचं झालं की त्याचं नॉनस्टॉप आज फोन येत होते. तसंही तर महिनाभर कोणाचे फोन येत नाही, आणि आले वगैरे तर मग एकाच दिवशी सगळ्यांचे फोन जे आहे ते येत असतात. सो
तर इथे फ्रीज जे आहे ते ऑर्गनाईज करून घेतली आणि बाहेरून सुद्धा फ्रीज पुसून घेतली, कारण काय होते ना, स्वयंपाकाच्या घाई गडबडीमध्ये बरेच आपले तेलकट आणि असे धुळकत हात जे आहेत ते फ्रीजला लागत असतात, ज्यामुळे मग फ्रीजचा हा समोरचा पोर्शन जो आहे ना तो खूपच असं वाटते की म्हणजे या बाईने किती दिवस झाले फ्रीज म्हणजे क्लीन केलंच नाही, पुसलंच नाही असं वाटत असेल. पण काय होते ना, आपण बरेचदा स्वयंपाक करताना तसेच हात फ्रीजला लावतो, ज्यामुळे मग ते बाहेरून जे आहे ते खराब दिसते. त्यानंतर बघा अशा पद्धतीने पूर्ण फ्रीज जे आहे ते ऑर्गनाईज करून ठेवून दिली. अगदी छान मस्त चकचकीत झाली होती. आणि सांबार जरा सुकायचं होतं, कारण पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे इथे मी एका छान कॉटन कपड्यावर सांबार धुवून ठेवून दिली, कारण मला सांबार वगैरे जे आहे ना मी सगळं म्हणजे असं धुवून घेते. आता तुम्ही म्हणाल की हिने सांबार कसं काय धुतलं, सो मी आहे विदर्भातली, त्यामुळे आमच्याकडे कोथिंबीरला सांबारच म्हणत असतात आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या तोंडातून जे आहे ना ते सांबारच निघत असते. सो प्लीज ॲडजस्ट करून घ्या, कारण थोडा वेळ लागतो शब्द शिकण्यासाठी. आणि जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देते ना मी डायरेक्ट बोलते, त्यामुळे बरेच शब्द मला लक्षात म्हणजे आठवतच नाही. आणि जे जसं मला म्हणजे बोलता येते ना मी सेम तसंच जे व्हॉइस ओव्हर देत असते. त्यानंतर छोटी मोठी भांडी होती, कारण बाहेरून मी थोडा नाश्ता आणला होता, समोसा वडे. सो आम्ही मस्तपैकी वडा समोसा जे आहे ते खाऊन घेतला, अगदी चहा वगैरे पिऊन घेतला आणि ते भांडे वगैरे वॉश करून घेतले. कारण काय होते ना, एक जरी भांडा ओठ्यावर राहिला तर मग माशा येण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि मला अशी सवय आहे माशा वगैरे आले नाही पाहिजे, म्हणून मी काय करते ना, पावसाळ्यामध्ये खास तर डेटॉल खूप जास्त वापरत असते. सो बघा अगदी ओठ्यावर आणि सिंक एरियामध्ये डेटॉल टाकला आणि पूर्ण जे आहे ना या कापडाने असं पुसून घेते. आणि तुम्हाला परत एक टिप्स देते, जर तुमच्याकडे भरपूर म्हणजे माशा येत असेल किंवा छोटे मुलं असतील तर लिंबूचा रस आणि त्यामध्ये मीठ हे जर आपण जर ओठ्यावर जे आहे ना स्प्रे करून पुसलं ना तर बघा अगदी माशा लागणारच नाही. आणि खरं सांगू तर हा माझा पर्सनल अनुभव आहे. मी बरेचदा असे म्हणजे लिंबू आणि याचं मिठाचं जे आहे ना स्प्रे मी इथे मारत असते, ज्यामुळे मग माशा लागतच नाही. सो आज मार्केटमध्ये गेली होती, त्यामुळे मी असं टबसुद्धा घेऊन आली होती. म्हटलं चला भांड्यांसाठी इथे किचन ओट्यावर ठेवणार, पण तो एवढा मोठा दिसत होता की माझी इच्छाच होत नव्हती त्याला ओट्यावर ठेवण्याची. सो बघते आता काय त्याचं करू, तर सांगतेच तुम्हाला नंतर कधी त्याचं काय यूज करते. त्यानंतर पूर्ण घर झाडून काढला, कारण पावसाळ्यामध्ये जर घराला आपल्याला स्वच्छ आणि फ्रेश ठेवायचं असेल ना तर मग अधूनमधून घराला झाडून काढणे किंवा घरामध्ये जिथे कुठे आपल्याला माशा वगैरे दिसले तिथे तो एरिया जे आहे ते लगेच पुसून घेणे खूप गरजेचं आहे, नाहीतर घर एवढं खराब होतो की खूपच जास्त. सो अशा पद्धतीने मी माझं घर जे आहे ना पावसाळ्यातही असं फ्रेश ठेवत असते. त्यानंतर बघा एक बेस्ट सोल्युशन म्हणजे रूम फ्रेशनर. सो कुठल्याही कंपनीचा तुम्ही रूम फ्रेशनर घेऊ शकता, अगदी बेडरूममध्ये, कर्टन्सवर, बेडवर. त्यानंतर अशा काही वस्तू शो पीस वगैरे असतात ना त्यावर आपण हे जे आहे ना रूम फ्रेशनर मारून ठेवू शकतो, ज्यामुळे घरात कुबट वास येणार नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता बाहेर नॉनस्टॉप पाऊस असल्यामुळे स्टँडसुद्धा मी आतमध्ये ठेवलेला आहे. सो स्टँडवर कपडे सुकत नाही आणि मग त्या कपड्यांचा अगदी कुबट वास येत असतो, म्हणून तो वास घालवण्यासाठी मी इथे कपड्यांनासुद्धा रूम फ्रेशनर मारून घेतलं, सगळ्या रूममध्ये रूम फ्रेशनर मारून घेतलं. त्यानंतर बाथरूम स्वच्छ ठेवणे खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे. घरामध्ये जर फ्रेशनेस आपल्याला हवी असेल ना तर बाथरूम, टॉयलेट बाथरूम, वॉशिंग एरिया क्लीन असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण कितीही क्लीन ठेवले तरी काय होतात ना, मुलं घरी असले की मग 10 वेळा बाथरूमचं यूज होत असतो, ज्यामुळे मग स्मेल खूप जास्त येते. त्यामुळे मी इथे काय केली ना, अगदी अर्धी बकेट जे आहे ना खूप असं गरम पाणी घेतलं, त्यामध्ये 2 झाकण जे आहे मी इथे डेटॉल टाकला आणि ते पाणी मी पूर्ण असं बाथरूम टॉयलेटमध्ये जे आहे ते पूर्ण असं टाकून घेतलं, सिंकमध्ये सुद्धा टाकून घेतलं, ज्यामुळे मग डेटॉलचा स्मेल जो आहे ना तो खूपच सुंदर येत असते. आणि याऐवजी तुम्ही निमली म्हणून एक खूप छान फ्लोअर क्लीनर मिळते, ते सुद्धा टाकू शकता. सध्या माझ्याकडे संपलेला आहे म्हणून मी डेटॉलच यूज करते. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी बाथरूम, वॉशिंग एरियासुद्धा चकचक झालेला आहे. त्यानंतर किचनसुद्धा माझं चकचक म्हणजे झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी माझं घर जे आहे ते फ्रेश ठेवत असते. तुमच्याकडे काही टिप्स असतील घर फ्रेश ठेवण्याचे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला यातल्या कुठल्या टिप्स आवडले तेही मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. सो बाय.